शांतता पुणेकर वाचत आहेत हा पण एक आगळा वेगळा उपक्रम आपण राबवला। या समारंभाला उपस्थित झालेले पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमारजी, आमचे खंदे पाठीराखे, पुण्याच्या प्रत्येक सांस्कृतिक उपक्रमाच्या मागे ज्यांचा एक प्रेमाचा हात असतो असे कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमारजी गोयल, या सर्व मान्यवरांचं व्यासपीठाकडे आगमन होतंय। पुणे विद्यापीठाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलू त्याचप्रमाणे प्रसेनजीत फडणवीस, डॉक्टर संजय चाकणे, मिलिंदजी वेर्लेकर, डॉक्टर सुनील पुणे प्रकाशक संघाचे अध्यक्ष आणि मसापचे उपाध्यक्ष राजीवजी बर्वे, की पुणेकरांना काही वाट बघता आली नाही आणि आज सकाळी 11 वाजेपासून किमान 10,000 लोक या पुस्तक महोत्सवाला भेट देऊन गेली। अजूनही पूर्णपणे फुल असं त्या ठिकाणी आहे। हे पुणे पुस्तक महोत्सव अनेक अर्थाने ऐतिहासिक बनू पाहत आहे, अनेक अर्थाने विक्रमी बनू पाहत आहे। त्याचंही आम्हाला विशेषत्वाने या ठिकाणी जाहीर सांगावंसं वाटतं, त्याचा आम्हाला आनंद आहे। मंत्री संसदीय कामकाज मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचं मनपूर्वक स्वागत। मगाशी डॉक्टर संजय चाकणे सरांबद्दल कृतज्ञता आपण व्यक्त करावी। भगतसिंगांचे वंशज या व्यासपीठावर असणं ही आनंदाची गोष्ट आहे। टाळ्यांचा आवाज जोरात यायला पाहिजे। शहीद भगतसिंग अमर रहे, शहीद भगतसिंग अमर रहे। मराठे हे तिसरे मराठी व्यक्ती आहेत जे अध्यक्षपद भूषवत आहेत। प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे यांना मी विनंती करतो। पुणे यानंतर प्राध्यापक आनंद काटीकर यांना मी कायमच कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मागे एक प्रेमाचा हात असतो पुणेकरांच्या, तो कृष्णकुमार गोयल यांचा आहे। यानंतर मिलिंदजी मराठे यांना मी विनंती करतो आपण पुणे लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे विभागीय प्रमुख सुशीलजी जाधव, यानंतर आपण भारतीय विचार साधना पुणे प्रकाशित आणि महाराज की जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं 350वे वर्ष सुरू आहे आणि हा विलक्षण योग जुळून आलेला आहे। यहाँ मंच पर विराजमान आदरणीय मंत्री जी, पाटिल जी, नामदार साहब, चेयरमैन साहब और युवराज भाई, डायरेक्टर साहब और सारे जितने भी आदरणीय यहाँ मंच पर बैठे हैं
और मेरे सामने जितने भी युवा, मेरे आदरणीय बुजुर्ग, माताएं, बहनें, मैं यहाँ आप सभी को यादविंदर सिंह, शहीद भगत सिंह परिवार की तरफ से जय घोष करता हूँ। भारत माता की, भारत माता की। शहीद भगत सिंह परिवार का और महाराष्ट्र की पावन धरती का रिश्ता तो उसी दिन जुड़ गया था जब 23 मार्च 1931 को शहीद आजम भगत सिंह जी मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, जिस चोले को पहन के निकला हम मस्तों का टोला, जब उन्होंने ये गीत गाया था उसी दिन महाराष्ट्र और भगत सिंह परिवार का रिश्ता हो गया था। क्योंकि भगत सिंह परिवार और महाराष्ट्र की एक ही परंपरा है जो हमें छत्रपति शिवाजी महाराज ने सिखाई है कि हम लोग सर कटाना तो जानते हैं पर सर झुकाना नहीं जानते। इसी वजह से भगत सिंह परिवार का और हमारा और आपका रिश्ता तब से जुड़ गया था। मेरा हमेशा यही मानना है कि शहीद आजम भगत सिंह जी का मैं अकेला वारिस नहीं हूं। यहां बैठा एक एक नौजवान, एक एक व्यक्ति उनका वारिस और वंशज है, और सच्चा वारिस और वंशज वही है जो अपने देश के लिए कुछ अच्छा कर सकता है। युवराज जी ने आपको काफी बातें बता दी हैं कि मकसद क्या है। मकसद ये है कि हमने भगत सिंह बनाने हैं। भगत सिंह जी ने जेल के अंदर 100 से ज्यादा किताबें पढ़ी थी और एक क्रांतिकारी भगत सिंह हमारे बीच में आया था जिसने हमें आजादी हिंदुस्तान का तोहफा दिया था। आज यहाँ इतने सारे नौजवान बैठे हैं, जैसे युवराज जी ने बताया, इससे पहले ही 2 अगस्त में 2 विश्व रिकॉर्ड बना दिए गए हैं और एक आज बनने भी जा रहा है। और महाराष्ट्र एक ऐतिहासिक धरती रही है जिसने चाहे साहित्य के रूप में हो या क्रांति के रूप में हो या वीरता के रूप में हो, हमेशा भारत का प्राथमिक तौर पे आग्रह करके निपुणता के साथ आगे सरदारी करी है। तो इसीलिए मैं कहता हूं आप नौजवानों को, खासतौर की महाराष्ट्र के, सारा हिंदुस्तान आप सबके तरफ देख रहा है, सारे लोग आपकी तरफ देख रहे हैं। और मैं तो ये भी कहूंगा आज ये एक इनकलाब का दिन भी है। इनकलाब का मतलब होता है ऐसा बदलाव जो सबके लिए सार्थक हो। क्योंकि नौजवान यहां बैठे हैं, उनको एक शेर कहना चाहूंगा, परों को खोल जमाना उड़ान देखता है, परों को खोल जमाना उड़ान देखता है, जमीन पे बैठ के क्या आसमां देखता है। मिला है हुस्न, मिला है हुस्न, हुस्न यानी आपके अंदर जो जवानी और जोश है, मिला है हुस्न तो उसकी हिफाजत कर, तेरा चलना ये सारा जहां देखता है। सारा लोग महाराष्ट्र को देखते हैं, तो आप लोगों के ऊपर एक बहुत बड़ी जिम्मेवारी है। बातें तो बहुत सारी है करने के लिए, अगर मैं बताऊंगा तो दिन रात समाप्त हो जाएंगे, पर आज समय बहुत कम है। मुझे मौका मिला तो मैं दोबारा फिर आऊंगा, क्योंकि जैसे मैंने कहा भगत सिंह परिवार का और महाराष्ट्र का रिश्ता आज का नहीं है, सदियों सदियों का है। क्योंकि जो परंपरा आप जीते हैं वही भगत सिंह परिवार जीता है। आज सारे ग्रुप से आपको मिलने का मौका मिला और आप सबने जो प्यार दिया है, जो सम्मान दिया है, और जैसा भी कहा युवराज जी ने कि हम चाहते हैं पूना एक ऐसी राजधानी बन के निकले, एक बुक राजधानी मिलके या किताबों की राजधानी मिले, ऐसा बन के रहे। तो मैं यही उम्मीद और आशा करता हूं, क्योंकि आपका जोश देख के ये लगता भी है कि ऐसा होगा। क्योंकि कहते हैं ना, एक शेर मैं तो कहूंगा युवराज जी यहाँ सच होता हुआ देखा है। वो कहते हैं ना, खुद ही को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से ये पूछे बता तेरी रजा क्या है। अभी तक आपने 2 विश्व रिकॉर्ड बना दिए हैं, तीसरा आज आप बनाने जा रहे हैं। तो मैं कहूंगा ये चीज यहाँ साकार होती दिख रही है कि परमात्मा भी आपको ऊपर बैठे देख रहा है, आपके जोश को देख रहा है, आपकी जागृति को देख रहा है कि क्या क्या आप करना चाह सकते हैं और क्या क्या करना चाहते हो। भगवान भी आपसे पूछ रहा है कि क्या कीर्तिमान आप बनाना चाहते हो। आप सभी को बहुत बहुत बधाई देता हूं, और एक बहुत कीमती चीज आप सबके दर्शनों के लिए छोड़ के जा रहा हूं। हम लोग हमेशा सोचते हैं कि जब भगत सिंह जेल के अंदर थे, अंग्रेज उनको यातनाएं दिया करते थे, इतने जुल्म सितम था करते थे, काल कोठरी के अंदर बंद कर दिया करते थे, अकेले वो रहा करते थे। तो ऐसी कौन सी चीज थी जो भगत सिंह जी को खड़ा करती थी
भारत माता की जय बोलने के लिए या अंग्रेजी अदालतों में जाके अपना पक्ष रखने के लिए। वो थे उनके विचार, वो थी उनकी बातें, वो थी उनकी सोच। और वो सोच अपने जिस साथी के साथ वो किया करते थे वो थी उनकी जेल डायरी। जी हाँ, जो जेल डायरी के बारे में आपको पहले भी प्रवक्ताओं ने बताया है। मेरा तो मानना है वो सिर्फ एक जेल डायरी नहीं है, वो एक क्रांति ग्रंथ है। वो हूबहू क्रांति ग्रंथ, वो अनमोल धरोहर जो भगत सिंह परिवार के पास है। मैंने कहा जैसे महाराष्ट्र का भगत सिंह का वारिस, भगत सिंह जी के अनुयायियों का वारिस है, तो इसीलिए वो जेल डायरी यानी भगत सिंह जी की आत्मा, वो शब्द, वो पन्ने जिनको कभी भगत सिंह जी यातनाएं लेते हुए जब उनको चाबुक मारे जाते थे, उनके खून के छींटे उस पर गिरा करते थे, वो क्रांति ग्रंथ आप सबके बीच में आज दर्शनों के लिए भी छोड़ के मैं यहाँ रख के जाऊंगा प्रदर्शनी में। आप लोग उसको देखिएगा, अनुभव करिएगा। यानी भगत सिंह जी, शहीद आजम भगत सिंह जी आपके बीच में उस डायरी के रूप में विराजमान रहेंगे, आपको आशीर्वाद देने के लिए, आपको प्रेरणा देने के लिए। मैं आपको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ इस महोत्सव के लिए, सारे प्रशासन को, नेशनल बुक ट्रस्ट को, क्योंकि बहुत अच्छा एक कीर्तिमान बनने जा रहा है, एक पहल हो रही है। आप सभी को भगत सिंह परिवार की तरफ से बहुत बहुत साधुवाद देता हूं और उम्मीद और आशा करता रहूंगा आप लोगों की उपलब्धियों की खबरें मैं वहां पर दिल्ली में बैठा और अपने पंजाब में भी देखता रहूं। बहुत बहुत शुक्रिया। जय हिंद, जय भारत। पुस्तक लिखाण, पुस्तक वाचन, पुस्तकाचं परीक्षण या विषयात सातत्याने वर्षभर देशभर चालणाऱ्या ॲक्टिव्हिटीचं जे लीडर आहेत अशा नॅशनल बुक ट्रस्टच्या वतीने हा विषय या ठिकाणी आला की यावर्षी अशा प्रकारचं प्रचंड मोठं, ज्याला आपण नॉर्मल भाषेमध्ये म्हणायचं झालं तर ग्रंथ महोत्सव, पुस्तक महोत्सव, पण त्याच्यापेक्षाही वेगळं, त्याच्यापेक्षाही भव्य दिव्य असं पुण्यामध्ये व्हावं असं केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी राजेश पांडेंकडे इच्छा व्यक्त केली। साधारणतः आम्ही सगळेच जण या कार्यपद्धतीचे आहोत की नेत्याने फक्त इच्छा व्यक्त करायची असते, ती इच्छा आज्ञा म्हणून आपण काम करत असतो। पण नेत्याची इच्छा ही तर आज्ञा, अशा भूमिकेतून धर्मेंद्र प्रधानांनी इच्छा जी व्यक्त केली ती राजेश पांडेंनी आज्ञा म्हणून। आता ते सगळ्या सहकार्यांचं म्हणणं आहे की तुम्ही काय तुमच्या नेत्यांच्या इच्छांचे आज्ञा म्हणता आणि आम्हाला लावता कामाला, पण असं म्हणणारे सुद्धा खूप आनंदानेच करतात। म्हणजे ज्या प्रकाराने सगळे भिडले आहेत, रात्ररात्र जागतायत, त्याच्यामुळे धाक शून्य, प्रेम जास्त, श्रद्धा जास्त, असा जो एक केवळ ग्रंथ महोत्सव नाही किंवा अशा प्रकारच्या पुस्तकाचं प्रदर्शन नाही, पण विविध कार्यक्रमांनी नटलेला असा जो कार्यक्रम या ठिकाणी आज सुरू होतोय, त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती ज्या स्वतः उत्तम लेखक आहेत, आतापर्यंत त्यांची 19 पुस्तकं प्रकाशित झाली। मी घोषित करतो की त्यांची उरलेली 6 पुस्तकं सुद्धा लवकर प्रकाशित व्हावीत आणि 25व्या पुस्तकाचं प्रकाशन सुद्धा इतक्याच जोरात आम्ही करू। अशा सगळ्यात महत्त्वाचं चिंतक, अन्यायाच्या विरुद्ध नेहमी लिहिणाऱ्या, लढणाऱ्या अशा राज्याच्या विधान परिषद उपसभापती नीलमताई गोरे या ठिकाणी उपस्थित आहेत। व्यासपीठावर या नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष आणि विद्यार्थी परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंदजी मराठे उपस्थित आहेत की जे नव्याने या नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष झाले आणि झाल्या त्यांनी केंद्राला झलक दाखवून दिली की ये तो एक झाकी है, हम और भी कुछ कर सकते हैं। जैसे मिलिंद मराठे याचे डायरेक्टर जे आहेत त्यांनी आम्हा सगळ्यांची स्तुती केली, हम सब लोगों की स्तुति उन्होंने की है, लेकिन मेरे जीवन में बहुत कम व्यक्ति रेखा मैंने ऐसी देखी है कि जो अपना जो ध्येय है, अपना जो काम है वो मिशन के रूप में जीते हैं। ऐसे डायरेक्टर कर्नल युवराज मलिक जी जो बार बार आए, अलग अलग प्रकार की बैठकें की, सबको प्रेरित किया। मुझे याद है कि पिछली बार जब वो आए शायद 10 दिन या 15 दिन पहले, तो उनके शरीर में बुखार था। वो कह सकते थे कि भाई बुखार है, मैं नहीं आऊँगा, लेकिन उस स्थिति में भी वो आए। जैसे कर्नल युवराज मलिक जी, व्यासपीठावर उपस्थित महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे जी, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर गोसावी सर,
ज्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीने हा सगळा कॅम्पस दिला, त्याचे चेअरमन की ज्यांना आता बहुतेक पश्चाताप होतं की हे सगळंच घ्यायला लागले, पश्चाताप होत नाही ना, तिथे बघावं तिथे पुणे बुक फेस्ट आहे, पण ज्यांनी आनंदाने हे सगळा कॅम्पस दिला असे शरदजी कुंटे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी ह्या कार्यक्रमाची उंची खूपच वाढली असे भगतसिंगांचे वारसदार, त्यांच्या बंधूंचे पंतू यादवेंद्र सिंग संधू यांनी अतिशय जोशीला भाषणे केलं. साहित्य परिषदेचे राजू बर्वे, व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि कार्यक्रमाला उपस्थित बंधू आणि भगिनी, माझी अशी एक सोय असते की मी सगळ्यात शेवटी भाषण करतो आणि त्यामुळे मला जे मांडायचं ते सगळं माझ्या आधीच्या सगळ्यांनी मांडलेलं असतं आणि त्यामुळे निलमताई फक्त आहेत कारण तो आमचा प्रोटोकॉल आहे की त्यांनी शेवटी बोलायचं असतं, पण त्या नसतात त्यावेळेला मी शेवटी बोलायचं असतं. त्यावेळेला मला सवय अशी असते की मी असं म्हणायचं असते की आतापर्यंत ज्यांनी जे जे मांडलं, राजेश पांडेंनी मानलं, मिलिंद मराठेंनी मानलं, त्या सगळ्यापेक्षा वेगळं मला काही म्हणायचं नाही, तेच मला म्हणायचं आहे असं म्हणून मी माझं भाषण संपवू शकतो. परंतु त्यानंतर मला राजेश पांडे कधी कार्यक्रमाला बोलवणार नाही, ते काहीच मांडत नाही, म्हणून मग काही मनोगत मांडायचं तर मनोगतापेक्षा पुढचे 10 दिवस किंवा 8 दिवस 16 ते 24 प्रचंड प्रतिसाद याला मिळू शकतो. तो प्रतिसाद मिळण्यासाठी थोडासा प्रयत्न जो करायला लागेल तो आपण सगळेजण करूया. राजेशचं म्हणणं पडलं की आज संध्याकाळी उद्घाटन होणार आहे असं असून सुद्धा दिवसभरामध्ये लोकांनी इथे रांगा लावल्या की ते तुमचं उद्घाटन वगैरे स्टॉल लागले, आम्हाला पुस्तक बघू द्या. ही एका अर्थाने पुण्याची संस्कृती आहे, ही पुण्याची वृत्ती आहे की जे जे काही नवीन येईल ते बघायला जायचं, शक्य झालं तर ते खरेदी करायला जायचं, ते 4 लोकांना सांगायचं. आणि त्यामुळे हा सगळा महोत्सव केवळ पुस्तक प्रदर्शन नाही, केवळ पुस्तक विक्री नाही, तर सर्व कार्यक्रमांमध्ये यशस्वी व्हावा असा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आपल्यालाही माहिती आहे की आज जो रेकॉर्ड व्हायचा आहे, जागतिक उच्चांक व्हायचा आहे, ही पुस्तकं जी आहेत ती या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदींनी लिहिली, हे पुस्तक लिहिलं आहे. तर त्या पुस्तकाला आपण जे एक्झाम वॉरियर नावाने प्रसिद्ध आहे, जे शालेय विद्यार्थ्यांना पण मार्गदर्शक आहे आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शक आहे. तर MNGLने जी पुणे शहराचं घरी पाईपलाईनने गॅस पुरवण्याचं काम ज्यांच्याकडे आहे, त्यांनी 1 लाख पुस्तकं आपल्याला भेट दिली आणि ही 1 लाख पुस्तकं उद्यापासून येणाऱ्या सगळ्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भेट म्हणून 1 रुपया शुल्क न घेता मिळणार आहे. असंच आता जे पुस्तक प्रकाशित झालं ते हिंदवी स्वराज्य स्थापना, जे भारत विकास परिषदेने तयार केलं, लोकमान्य पतसंस्था मल्टीस्टेट सोसायटी जी आहे, प्रामुख्याने बेळगाव तरुण भारतचे मालक किरण ठाकूरजींची ती मल्टीस्टेट आहे, त्यांनी अशीच 1 लाख पुस्तकं ही भारत विकास परिषदेकडून घेतली आणि ती सुद्धा सगळ्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मोफत आपण देणार आहोत. आपलाही काही खारीचा वाटा असावा म्हणून आम्ही कोथरूड विधानसभा मतदारसंघासाठी एक कुपन तयार केलं आणि असं म्हटलं की जे ह्या बुकफेस्टमध्ये पुस्तक प्रदर्शनामध्ये खरेदी करतील त्यांना 100 रुपयाचं डिस्काउंट हे कुपन दिल्यानंतर मिळेल. प्लस आम्ही 2 ठिकाणी बानेर बालेवाडी आणि कोथरूडमध्ये गाड्यांची व्यवस्था केली आहे आणि ती गाडी दिवसभर फिरते की ज्यांना यायचं आहे, प्रमुख्याने ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने येतात, महिला येतात, लहान मुलांना यायचं आहे, तर त्यांना त्या ठिकाणी नेण्या आणण्यासाठी आम्ही व्यवस्था केली आहे. मला असं वाटतं की अशा छोट्या छोट्या गोष्टीतून हे सगळं यशस्वी होईल असा प्रयत्न आपण केला पाहिजे, कारण हे याची इतिहासामध्ये नोंद होणार. आजपर्यंत अनेक कार्यक्रम पुण्यामध्ये झाले असतील, भव्य झाले असतील, त्याच्यामध्ये हा एक वेगळा कार्यक्रम आहे. 2 जागतिक रेकॉर्ड आतापर्यंत मोडले, 3रा जागतिक रेकॉर्ड मोडण्याची आपण वाट बघतोय. सगळ्यांची धगधग सुरू आहे, कारण ते सगळे कोणालाही काही अंदाज नाही देता फिरतायत, परीक्षण करतायत. त्यासाठी सुद्धा प्रार्थना करूया की आजही हा जागतिक रेकॉर्ड आपण मोडावा. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रामुख्याने राजेश पांडे आणि त्यांची टीम इतकी मोठी आहे की नावं घेतली तर माझं 60 मिनिटाचं भाषण होईल. त्या सगळ्या टीमला मी खूप अभिनंदन करतो, खूप शुभेच्छा देतो आणि माझं बोलतो. निमित्ताने ज्यांनी आपल्याला अस्मिता, संस्कृती, ज्ञान आणि स्वतः राज्य करून प्रेरणा दिली, आपल्याला जगवलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करते. त्याचबरोबर ज्या समाजसुधारकांनी पुण्यामध्ये शिक्षणासाठी
देशहितासाठी स्वातंत्र्यासाठी कार्य केलं त्यांना देखील वंदन करते। पुणे बुक फेस्टिवलच्या या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपले राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री महोदय नामदार चंद्रकांत दादा पाटील, तसंच शहीद भगतसिंग यांचे वारसदार वैचारिक आणि कृतीतले श्री यादवेंद्र सिंग संधू, राष्ट्रीय पुस्तक न्यास याचे डायरेक्टर श्री युवराज मलिक, उपस्थित असलेले विद्यार्थी विद्यार्थिनी आणि कार्यक्रमाचे संयोजक, सगळ्यात प्रथम मी हे संयोजन केलं त्याच्याबद्दल पुणे बुक फेस्टिवलचे सगळे संयोजक सन्माननीय मिलिंद मराठे, श्री राजेश पांडे, माननीय चंद्रकांतदादा पाटील, धर्मेंद्र प्रधान, युवराज मलिक या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करते। आणि पुणेकर टाळ्यांमध्ये काही असे कंजूस नाही आहेत, तर त्यांचं आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करावं सर्वजणांनी, असं मला खास इथे सांगावंसं वाटतं। कारण पुणे ही सांस्कृतिक राजधानी असं म्हणताना आपला अगदी ऊर भरून येतो, परंतु सांस्कृतिक राजधानी म्हणून आपण काय करतो याचा जर का विचार करायला लागलं तर खूप काही करत असतो। पुस्तक प्रकाशनं होतात, साहित्य परिषद आहे, इथे प्रकाशक संस्थेचे राजीव बर्वे आलेले आहेत, बरंच काही करत असतो। पण अशा प्रकारचं मी आता जवळजवळ पुण्यामध्ये गेली 30-40 वर्ष सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करते, परंतु अशा प्रकारचा बुक फेस्टिवल मी दिल्लीमध्ये गेलेली आहे, जर्मनीमध्ये, परदेशामध्ये, जयपूरला या ठिकाणच्या बुक फेस्टिवलला मी गेलेले आहे। काही छोट्या प्रमाणातले बुक फेस्टिवल, लिटररी बुक फेस्टिवल विशेषतः इंग्लिश संदर्भातले पुण्यामध्ये झालेले आहेत, परंतु अशा प्रकारनी सर्वसामान्य लोकांचा जनतेचा सोहळा करून बुक फेस्टिवल आपण आयोजित करून मी तर असं म्हणेन की ही जी राष्ट्रीय आपला पुस्तक न्यास आहे तो खऱ्या अर्थाने दिल्लीपासून पुण्यापर्यंत आणायचं काम आपण केलेलं आहे, त्याच्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करते। आज विधान परिषदेची उपसभापती म्हणून इथे उपस्थित आहे, परंतु मला सांगायला अजिबात संकोच वाटत नाही की मी एक रसिक आणि वाचक श्रोता म्हणून या कार्यक्रमाला जशी आलेली आहे, तसं फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सांगायला काही डॉक्टर शरद कुंटाला हरकत नाही आहे आणि त्यांनाही त्याचा आनंद होईल की माझी मुलगी मुक्ता ही फर्ग्युसनमधूनच शिकलेली आहे, त्यामुळे मी पालक म्हणून सुद्धा आलेली आहे। आणि विशेष माझी सून सतलज दिघे ही पण फर्ग्युसन महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे आणि त्या दोघींनी उत्तम प्रगती केलेली आहे, त्यामुळे आज फर्ग्युसनमध्ये मी जाऊन आले म्हटल्यावर मला आई म्हणून माझी कॉलर टाईट झालेली आहे असं मला वाटतं। आणि त्याच्यामुळे आज हा कार्यक्रम आपण जो आयोजित केला त्या कार्यक्रमामध्ये खास करून पुस्तकांचं एक संवाद, त्यानिमित्ताने पुस्तकांची विक्री हे आपण बोलतो, कौतुक करतो। आपण एक पाहिलेलं आहे की गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः 2014 नंतर उदारीकरणाचा फायदा मध्यम वर्गाला झाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये मध्यम वर्गाची स्थिती थोडी सुधारली। जगामध्ये आणि भारतामध्ये ही चर्चा आहे की मध्यम वर्गातली संख्या भारतीयांची वाढते। देशात आणि परदेशात आपण मोठ्या प्रमाणात संशोधनाचं काम करतोय आणि उच्च शिक्षणामध्ये मुलींचं प्रमाण सुद्धा वेगाने वाढतं। इतकंच नाही तर भारतामध्ये आकडेवारी पाहिली तर आपण मुलींनी पुरुष वर्गाला त्यांच्या बरोबरीच्या पुढे आपण गेलेलो आहोत काही टक्क्यांनी। पण हे सगळं शिक्षणाचं प्रमाण वाढत असताना डिजिटल माध्यमं आणि सोशल मीडिया याच्यासाठी जो काही वेळ जातो त्याच्यामुळे वाचन संस्कृतीला एक थोडंसं फटका बसलेला ही सुद्धा वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून बऱ्याचशा वेळेला जेव्हा साहित्य संमेलनात एरवी प्रकाशक संस्थांशी माझं बोलणं होतं त्यावेळेला आपल्याला कल्पना आहे की दिवाळी अंक काही बंद पडलेले आहेत, तर काही ठिकाणी पुस्तकांची विक्री तेवढी होत नाही आहे किंवा पायरसी होते आणि ते पुस्तक ताबडतोब बाजारामध्ये मोफत जर का मिळालं तर कोण विकत घेणार पुस्तक। त्यामुळे पुस्तक वाचलं गेलं पाहिजे, पुस्तकावर चर्चा झाली पाहिजे आणि एका अर्थाने पुस्तकातून आपल्याला ज्ञान जसं मिळतं, स्वतःचा विकास होतो, तसं माझा अनुभव आहे की पुस्तक आपले सहचर म्हणजे मित्रमैत्रीण पण असतात आणि पुस्तकं वाचल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, राजकारणामध्ये आम्ही जे काम करतो त्यात जेव्हा आव्हानं येतात तेव्हा त्याची उत्तरंसुद्धा मिळतात आणि पुस्तकं सांत्वनसुद्धा करतात। भगवद्गीतेसारखं पुस्तक सांत्वन करतं आणि ऊर्जाही देतं, प्रेरणाही देतं। त्याचप्रमाणे नवीन जे प्रयोग चाललेले साहित्यात त्याच्यामधून विविध लोक जे स्वतःला व्यक्त करतायत त्यामधून आपल्या समाजाचा एक एकोपा वाढतो, वृद्धी होते, ही सगळी वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून आज रसिक जवळजवळ आपण जी व्यवस्था केलेली आहे ती पण खूप कौतुकास्पद आहे की बसची व्यवस्था केलेली आहे। सकाळी
पासून 10 वाजल्यापासून रात्री 8 पर्यंत हे बुक फेस्टिवल चालणार आहे. आणि पुण्यामध्ये बचत गटांची एक्झिबिशन भरत होती, बाकीचे साहित्यविषयक कार्यक्रम होत होते, इतर काही वेगवेगळी प्रदर्शनं, कपड्यांची प्रदर्शनं तर पुण्यात सारखीच चाललेली असतात ठिकठिकाणी. पण पुस्तकांचं एवढं मोठं प्रदर्शन आणून तुम्ही खरोखर पुणेकरांची खूप विनोद करतात. हो, मी महाराष्ट्रात सगळीकडे जाते तर मला पुण्यावरचे बरेचसे विनोद ऐकायला लागतात की पुणेकर दुपारी झोपतात. पण मी पांड्याला विचारलं की दुपारी बंद ठेवलंय का, ते म्हणजे नाही, आम्ही चालू ठेवले. म्हणजे पुस्तक वाचनासाठी पुण्याचं प्रदर्शन तुम्ही चालू टाकून एक वेगळा रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. त्याच्याबद्दल सुद्धा गिनीज बुकमध्ये आपलं नाव जाऊ शकतं की आम्ही बंद नाही, आम्ही दुपारी आमचा फेस्टिवल चालू आहे, बुक उत्सव चालू आहे. या दृष्टिकोनातून एक प्रचंड परिश्रम यासाठी घेतले, ते सोपं नाही आहे. आज आपण एक्झाम वॉरियरच्या संदर्भात रेकॉर्ड ब्रेक करण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे. काही क्षणामध्येच ते आपल्याला चित्र स्पष्ट होईल, पण असाच रेकॉर्ड ब्रेक याच्यापूर्वी आपण वारंवार केलेला आहे, मुलांच्या गोष्टींमध्ये केलेला आहे. त्या कामाचं बद्दल कौतुक करत असतानाच मला असं वाटतं की राष्ट्रीय बुक संपूर्ण ही संस्था जी आहे, राष्ट्रीय पुस्तक न्यास, त्याच्या कामामध्ये सुद्धा पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये हा जो प्रयोग आपण केला आहे, त्याच्यामुळे मला खरोखर दिल्ली आणि पुण्यातलं अंतर जरा कमी झाल्यासारखं वाटायला लागले की खरंच मिलिंद यांचे मी मिलिंद मराठे यांचे मी मनापासून अभिनंदन करते. आणि पुढच्या काळामध्ये पुढचे 10 दिवस हे काम करत असताना आम्ही जरी अधिवेशनामध्ये नागपूरला असलो तरी सुद्धा इथल्या या कार्यक्रमांच्या बरोबर महाराष्ट्रातल्या इतर शहरांना सुद्धा याच्यामधून स्फूर्ती मिळेल. आणि हे जे तरुण मुलं मुली काम करतायत त्यांच्यासाठी पण मी अभिनंदन करीन. कारण आम्ही येत असताना एकदम असा लोंढा येतो, तुम्हाला माहिती आहे, कमांडोज असतात, पोलीस असतात, तर पुस्तकाला पाय लागू नये म्हणून मला जरा काळजी वाटत होती. आणि त्या क्षणी मी पाहिलं की 4-5 स्वयंसेवक येऊन भराभर कॉर्नर्सला पुस्तकांच्या उभे होते की त्याच्यामुळे कोणाचा पाय लागू नये. त्यामुळे तुम्ही आज जे कष्ट करताय, तुम्ही जे काम करताय, त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा मोठे व्हाल त्यावेळेला तुम्हाला नक्की या तुमच्या कष्टाची आठवण होईल. आणि फर्ग्युसनच्या प्रांगणामध्ये हे संपूर्ण कार्यक्रम होतोय, त्याला सुद्धा एक खूप वेगळं ऐतिहासिक महत्त्व आहे. आणि म्हणून या क्लबच्या आणि असं काय फेस्टिवलच्या निमित्ताने मी आपल्याला सांगेन की पुस्तकांचा मेळावा, पुस्तकांच्या संदर्भातलं हे काम करून आपण पुणे ही सांस्कृतिक राजधानी, हा जो आपला गौरव आहे, त्याच्यामध्ये आपली मान अधिक उंचावलेली आहे. आणि दुसरं असं, काही लोकांना मगाशी मी आल्यापासून बघते की इतकं सुंदर वातावरण आहे, पण काही चिलटं माझ्या होती इथे तिथे फिरत होती. तर ती चिलटं जशी प्रत्यक्षातली असतात तशी काही लोक टीका करणारे असतातच. म्हणजे तर ते काही वेळेला बरेच म्हणतात. पण मला त्याच्यात असं वाटतं की आपण त्यांच्या काही चांगल्या सूचना असतील त्या जरूर घ्याव्यात, पण यामध्ये कुणालाही टीका करण्यासारखं नाही. कारण सर्व प्रकारचे विचार पुस्तकामधूनच पोचत असतात. आणि या दृष्टिकोनातून आज आपण शहीद भगतसिंग यांच्या वारसांना बोलावलं, त्या एक वेगळ्या प्रकारचं नातं केलं. मैं आपको बहुत बहुत शुभकामना देती हूँ. और मुझे लगता है आपने जो कहा कि महाराष्ट्र और आपका रिश्ता है, तो वो रिश्ता तो संत नामदेव जी के साथ में पंजाब और महाराष्ट्र का रिश्ता है, वही रिश्ता आपका भी मजबूत हो सकता है. और इस काम के लिए ज़रूर हम ये कहेंगे कि आप बार बार फिर महाराष्ट्र के साथ में रिश्ता और मजबूत बनाएंगे. और मिस्टर युवराज मलिक, आपने जो जिस तरीके से इसमें अपना योगदान दिया है, और पंतप्रधान नरेंद्र जी मोदी सर उनके प्रेरणा का काम करते साथ में देश को बुलंद करने का काम भी राष्ट्रीय बुक न्यास कर रहा है, राष्ट्रीय पुस्तक न्यास कर रहा है. इसके लिए मैं सबको बधाई देती हूँ. और हमारे सम्माननीय चंद्रकांत दादा, उनको भी बहुत बहुत अभिनंदन करती हूँ. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भारत. माननीय दादा, माननीय स्वप्नीलजी यांचा सत्कार करतात. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात हा सत्कार करूया. I'm Swapnil Rajekar. I'm from Guinness World Records. This was the official attempt for the largest book sentence. तुम्ही काल आणि परवा बघितलं असेल, there were 2 other records which have happened, and I think this kind of an attempt is aptly fit for an event that you are starting, that is the Pune Book Festival. And from Guinness World Records as well, I would like to thank you all for inviting us, because what you're doing here is probably just spreading the importance of reading amongst the newer generation, the current generation, and Pune being probably the apt city where this kind of a festival should actually happen. So coming to the point, ज्यासाठी तुम्ही सगळे थांबले असाल, now it has taken a lot of time to actually verify this sentence, because guidelines मध्ये असं पण असतं की there should be no gap between any of the books. So that is why I had to check it 3 times almost to make sure that there was no gap. The team that worked on it, thank you for your time and dedication as well. So coming to the result,
This record happened last year, where the number was 11,111 books. This was a number that you had to beat. And after checking everything, I am delighted to say that with 18,751, you have